या ट्रेनने आम्ही दिल्लीवरून देहराडूनला चाललो आहे. ही नंदादेवी एक्सप्रेस आहे. देहराडून या गाडीने आम्ही आता देहराडूनहून सांक्रीला चाललो आहे. गुड मॉर्निंग. आणि फायनली आम्ही ट्रेकला सुरुवात केली आणि हा आमचा ट्रेक आहे केदारकांता स्नो ट्रेक. आणि आम्ही आता सांक्री बेस विलेजवरून ट्रेकला सुरुवात केलेली आहे. हा ग्रुप आहे आमचा ट्रेकचा. इथे एंट्री गेट आहे या फॉरेस्टचा आणि इथे असे बोर्ड्स वर लावलेले आहेत आणि ऑफिस आहेत फॉरेस्ट ऑफिसरचे इथे. सो प्रॉपर परमिशन घेऊनच या ट्रेकला जाऊ शकतो. सामान आणून झाले वर मेलवरून. हा आमचा ट्रेक पॉइंट स्टार्ट पॉइंट आहे. तिथून आम्ही वरती जाणार. आज आमचा ट्रेक आहे जुदा का तलाव. जुदा का तलावला बेस्ट कॅम्प असेल आमचा. हा आमचा ग्रुप आहे. हॅलो. ट्रेक चालू झालेली आहे. आता ट्रेकचा रूट आहे. खूप किचड आहे. कालच तिथे स्नोफॉल आणि पाऊस पडला भरपूर. हा आमचा पूर्ण ग्रुप आहे. थोडं चालून आम्ही वरती आलो आहे. आता व्ह्यू आहे पूर्ण छोट्या छोट्या धबधब्यांचे आवाज येत आहेत. अर्धा तास झाला आम्हाला चालून. सो आता आम्ही इथे बसलोय. ती ओकची झाड आहेत. ओक ना. इथली स्थानिक मुलं आहेत. कोणत्याही सपोर्ट शिवाय ती चालत चाललेत. बघतो सण वरती आले. आता 12 वाजलेत दुपारचे. सो आम्हाला बेस कॅम्पपर्यंत 2:30 वाजेपर्यंत पोहोचायचं आहे. जुदा का तालाबा. ही ओकची खूप उंच ट्री दिसतात झाडं. खाली पूर्ण बर्फ पडलेला आहे आणि मधून ओढा वाहतोय. खूप छान सुंदर असा आवाज येतोय शांत. आता स्नो चालू झालेला आहे. इथून कालच खूप स्नो पडल्यामुळे खूप स्नो आहे या ट्रेकला. हात थंड होणार.
टाका इथे खाली. अरे हात थंड होणार नाही तर एकदम पूर्ण बर्फ आहे इथे. सुपर व्ह्यू. हे असे बर्ड्स आहेत तिथे छोटे छोटे, बाकी जास्त बर्ड आहे जंगलात दिसत नाहीत कारण थंड असल्यामुळे मोस्टली बर्ड पक्षी हे खाली राहतात. आईस थोडा थोडा मध्ये मध्ये ट्रायलमध्ये दिसायला लागला. म्यूल येतात खालून आहेत ज्यांच्यावरून हे लोक सामान सगळं घेऊन जातात टेंटचं. योगच्या झाडाखाली पूर्ण बर्फ घातलेला आहे. खूप छान वाटते. थंडगार हवा सुटलेली आहे. फुल स्नो व्यू. व्हिडिओ केला व्हिडिओ. इथे एक धाबे आहेत सो इथे आम्ही नाश्ता करायला जाणार. शूजला असे ग्रीप लावलेत. आईसमध्ये चालताना खूप उपयोगी पडतात. नाही तर पाय स्किप होण्याचे चान्सेस असतात आईसमध्ये. सो आता वरती पूर्ण स्नो आहे आणि आम्हाला स्नोमधून चालायचं आहे. सो लीडर्सने आम्हाला हे लावायला सांगितलं ग्रुप्स. फुल स्नो. फुल आईस स्नो. हे आमचे विनायक सर आहेत. ही झाडं सुकलेली आहेत पूर्ण कारण डिसेंबर जानेवारीत खूप स्नो असतो इथे. तर पण आहेच. अजून आम्हाला बेस कॅम्पला पोचायला 2 तास लागणार आहेत. स्टीप आहे थोडं. आता आम्ही टी पॉईंटकडे जात आहोत. टी पॉईंट इथून 20 मिनिटावर आहे. आमचा ग्रुप जो आहे तो सर्वात लास्ट ग्रुप आहे. बाकी सगळे ग्रुप पुढे निघून गेले. हे आमच्या गाईडचं म्हणणं आहे. फुल बर्फाची चादर पसरली आहे. सगळे बर्फच बर्फ आहे. पूर्ण चढण आहे त्यामुळे थकायला होत आहे. झाडावर असा बर्फ घातलेला आहे. वरून पण पडतोय असा झाडावरून बर्फ. हा एकदम फ्रेश स्नो आहे.
तेव्हा घट्ट नाही, एकदम स्मूथ आहे. हा एक टी पॉईंट आहे इथे. आता थोडा वेळ थांबू आम्ही. इथून परत 2 तास वॉकिंग आहे. बर्फ खूप पडलेला आहे इथे काल. झाडावर असा बर्फ साचलेला आहे. ओक ट्रीवर दिसतोय तो. इथून आता आमचा ट्रेक जवळजवळ 1.5 किलोमीटर बाकी राहिला आहे. ॲक्च्युली खूपच हळूहळू आल्यामुळे आम्ही अजून पोचलो नाही बेस कॅम्पला. चढण खूपच आहे. ओ सुपर व्ह्यू. पूर्ण बर्फाचे डोंगरच डोंगर आहेत. खूप जवळजवळ कमरेपर्यंत बर्फ साचलेला आहे. हा वरचा तर खूपच हायटेड आहे. त्या झाडावर पण पूर्ण बर्फ दिसतोय. समोरचं ग्लिचर पूर्ण दिसत आहेत. फुल भारी व्ह्यू आलाय. अशीच पूर्ण बर्फाची चादरच पसरली. खूप लेअर आहेत. हे मध्ये एक झाड आहे. ह्याला थोडीशी फुलं फुललेली आहेत मध्ये मध्ये. इथे काही लोकांचे कॅम्प आहेत लावलेले. सो आता इथून कॅम्प साईट चालू झालेले आहेत. इथे खाली टेंट दिसत आहेत. सगळे आता टेंट जे आहेत ते बर्फामध्येच लावलेले असणार. वरती स्नोफॉल होतोय. हा एक ग्रुप आहे इकडे. समोर ग्लेशियर दिसत आहेत. पाठीमागे पण खूप ग्लेशियर आहेत. पूर्ण डोंगरांच्या रांगाच रांगा आहेत. हे मध्ये मध्ये फुलं फुललेले आहेत तरच झाडावर. बर्फ पण आहे झाडावर साचलेला. पुरपूर करतोय. घोडे लोकांचं काढते बाल. तू कुठं चालत धावत नाही. त्यांचे पाय पण बिचारांचे कसे होतात ना. हे म्यूल आहेत खाली चाललेत. ते बर्फ उडत त्याचा काढून पाहिजे तो फोटो. अरे तिकडे आम्ही आहे इकडे. पूर्ण डीप्स आहे. इथून खालून आम्ही चालत आलोय. पूर्ण असं वरपर्यंत जायचं आहे. पूर्ण सराउंडिंगला माउंटन आहेत, ग्लेशियर आणि उंच उंच झाडं. हां पूर्ण डीप चढण आहे. इथे फेका इथे. हो पूर्ण झाडावर असा बर्फ साचलेला आहे. हो स्नोफॉल. झाडावरून स्नो खाली पडतोय झाडा. आणि एवढं डीप चढण चढून आम्ही वरती आलोय. अजून खूप थोडं वरती चढायचं आहे. सुपर व्ह्यू.
कॅम्प लागले तिथे. बघू शकता असं पूर्ण काय काय टेंट बर्फाच्या आतमध्ये गेलेत. पूर्ण बर्फाच्या बर्फ साचलेला आहे. वो बोल रहे आंटी को रुकते हैं, आंटी पीछे कर देंगे, चलते बनो. 2-3 बजे है, 2-3 बजे है. 1-2 और बजाए. भैया साइड से लांबून काढ. पूर्ण चढण आहे. जवळजवळ आम्ही पोचतच आलो आहे आता बेस कॅम्पला. जुदा का तालाब. झाडावर बर्फाच्या लाद्या थांबलेल्या आहेत. आज आम्ही जवळजवळ 4 किलोमीटर चाललोय आणि पूर्ण चढणच आहे. अजिबात स्लोप नव्हता. पूर्ण स्नो मधून आहे ट्रेली. वा खूप सुपर वाटतंय. रस्ता बर्फानेच भरलेला आहे. आमचा टेक थोडा आमचे बेस कॅम्प थोडा पुढे आहे. खाली इकडे काही कॅम्प लागलेत. मला झाडं बर्फाने भरलेली आहेत सगळी. झाडावर कसा बर्फ साचलाय. एकदम थप्पीच्या थप्पी साचलेली आहे. पूर्ण बर्फ आहे. खूप डीप चढण होती. आम्ही खालून चालत आलोय. खूप थकायला झालंय. एवढं चालून आम्ही बेस कॅम्पला पोहोचलो. हा आमचा कॅम्प आहे. ट्रेक ऑफ इंडिया. नाही आपण नाही आहे अजून पुढे आहे. कामात कधी थांबवणार नाही मला. हा टेंट बघू शकता तुम्ही कसा लावलाय. फायनली कॅम्प आलेला आहे आमचा. पूर्ण झाडं बर्फाने भरली आहेत. फायनली आम्ही जुदा तलावला पोहोचलेलो आहोत. आणि हा फ्रोझन जुदा तलाव आहे. पूर्ण आईस झाला आहे पाण्याचा. सगळे झाडं पूर्ण बर्फाने भरलेली आहेत. हा समोर जो इंडियाचा फ्लॅग लावला आहे तिथे आमचा कॅम्प आहे. हाय जुदा का तालाब. सगळे चालून चालून थकले ते झालेत. बघू शकता पूर्ण तलाव फ्रोझन झालेला आहे. बेस कॅम्प आहे.
You are at जुदाका तलाव 2786 meters 9140 feet. आणि समोरच इथे जुदाका तलाव आहे जो फ्रोझन झालाय पूर्ण. पाणी गारटलंय. हे आमचे टेंट आहेत. हा पहिला वाला आमचा आहे आणि इथे पूर्ण बर्फ साचलेला आहे बाजूला. बर्फातच लावलेत त्याने टेंट. सो भेटू उद्या सकाळी पुढच्या प्रवासाला.